एक महत्त्वाची घडामोड, फडणवीसांच्या नेतृत्वात दाओसमध्ये विक्रमी सामंजस्य करार झाले आणि याची काँग्रेसचा पोटदुखी आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। काँग्रेसनं महाराष्ट्रद्रोही भूमिका घेऊ नये असंही प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। पटोलेंचे आरोप म्हणजे प्रदेशाध्यक्षपद वाचवण्यासाठी पोरकटपणा आहे असंही दरेकरांनी म्हटलंय। काय ट्विट आहे, मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात दाओसमध्ये विक्रमी सामंजस्य करार झाल्यानं काँग्रेसची पोटदुखी होणं स्वाभाविक आहे असं ट्विट प्रवीण दरेकर यांनी केलंय। जे आयुष्यात काँग्रेसला जमलं नाही ते इतर कोणी करत असेल तर त्याचं कौतुक व्हायला हवं। दाओसमध्ये केवळ 6 राज्यांना परवानगी मिळाली आणि त्यातही महाराष्ट्राचा सर्वाधिक बोलबाला राहिला। महाराष्ट्राचं हित साधलं जात असताना काँग्रेसनं महाराष्ट्रद्रोही भूमिका घेऊ नये, अन्यथा विधानसभा निवडणुकीत जी गत काँग्रेसची झाली त्यापेक्षा वाईट परिस्थिती त्यांच्यावर ओढवेल असं प्रवीण दरेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। नाना पटोलेंचे आरोप म्हणजे प्रदेशाध्यक्षपद वाचवण्यासाठी चालवलेला पोरकटपणा आहे।